रस्ता सध्या अतिशय दयनीय अवस्थेत आहे। या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिक आणि आमदारांच्या भेटीसाठी येणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत। जव्हार शहरालगत असलेल्या रायतळे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळविहीर परिसरातील या रस्त्याकडे प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत। 2 वर्षातच रस्त्याची चाळण झाली आहे। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा रस्ता अंदाजे 2 ते 3 वर्षापूर्वीच तयार करण्यात आला होता। मात्र ठेकेदारांना अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे अवघ्या 1 वर्षातच रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत। शासनाच्या नियमानुसार रस्ता तयार झाल्यानंतर 5 वर्षापर्यंत त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते। असं असतानाही ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय। या रस्त्याची अवस्था पाहून प्रशासनाच्या कामातील ढिसाळपणा स्पष्टपणे दिसून येतोय। पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची मागणी जोर धरते। सध्या पावसाळा सुरू होण्यास काही काळ उरला आहे। जर पावसाळ्यापूर्वी या खड्ड्याची डागडुजी केली नाही तर हे खड्डे अधिक खोल होऊन अपघातांचं प्रमाण वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली। त्यामुळे संबंधित विभाग अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित ठेकेदाराकडून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी परिसरातील तमाम नागरिकांनी लावून धरली आहे। माजी नगराध्यक्ष रियाजभाई मनेर यांचा सुद्धा निवासस्थान आहे। आता अचानक ते आपल्याला म्हणजे आपण व्हिडिओ काढताना आपल्याला ते मिळाले, इथे भेटले। बघूया, जाणून घेऊया या रस्त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय आहे। रियाजभाई नमस्ते। या रस्त्यावर आपला पण घर आहे, आपला पण निवासस्थान आहे। या रस्त्याची ती दुरवस्था झालेली आहे, आपण काय बोलणार? या रस्त्यावरती नुसतं माझं निवासस्थानच नाही आहे, तर या रस्त्यावरती माझ्या ग्रामीण भागातले माझे मित्र, अनेक मित्र असतील, ते सुद्धा या ठिकाणी वास्तव्य करतात। आणि आणखीन उल्लेखनीय बाब म्हणजे असं की याच ठिकाणी एक मशीद आहे। त्या मशिदीमध्ये सुद्धा रोज बरेच लोकांचं येणं जाणं असतं। आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मागील जवळजवळ 5 वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था अशी झालेली आहे की अनेक वेळेला संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत विचारलं असता तुमचं टेंडर प्रोसेस झालेली आहे आणि रस्ता लवकरच तुमचा होईल असे उत्तर मिळत आहेत। त्याच्यामुळे खेदानी म्हणावं लागेल की अगदी शहराच्या आणि रायतळा ग्रामपंचायतीच्या अत्यंत दाट वस्तीमध्ये असलेल्या या मुख्य रस्त्याचं काम होत नाही, यापेक्षा मोठं दुर्दैव नाही। आमच्यासारख्या माणसांना म्हणजे डोक्याचा त्रास जाणवतो, मनक्याचा त्रास त्याच्यामुळे उद्भवतो। आणि लहान मुलांना घेऊन तर मग या रस्त्याने जाणं सोयीस्करच नाही। आणि विशेष म्हणजे आमच्या बाजूला आमदार राहतात, तरी या रस्त्याकडे कोणी पाहायला तयार नाही लवकरात लवकर। रस्ता विक्रमगड विधानसभेचे जे आमदार आहेत, या आमदारांच्या निवासस्थानी जाणारा हा रस्ता आहे। विक्रमगड विधानसभेचे आमदार असल्या कारणाने त्यांना भेटण्यासाठी पूर्ण जिल्ह्यातले लोक त्यांच्याकडे जात असतात आणि त्यांना भेटत असतात, आपल्या समस्या मांडत असतात। पण त्यांच्याकडे जात असताना जर आमदाराच्या घरी जाणारा रस्ता जर एवढा खराब असेल तर साहजिकच लोक त्याविषयी वेगळ्या पद्धतीचं मत मांडू शकतात। जर पाऊस आता सुरुवात होईल आणि पावसाची सुरुवात झाल्यानंतर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचू शकतं आणि त्यांच्या घराकडे जाऊ शकत नाही। आणि म्हणून त्या ठिकाणी स्वतः आमदार महोदयांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालून हा रस्ता कशा पद्धतीने आपल्याला बनवता येईल। खड्डे भरने मिलते, मेले तो रास्ता ही बनने मांगता, अच्छे का सब जगह के रास्ते बन जाए, ये भी बन जाए, लाइट आ जाए, अच्छा रहे इधर का। कितने साल हो गए रास्ते को, कितने साल हो गए ऐसा ही रास्ता है? ये कम से कम 5-10 साल से ऐसा ही है। अभी हम 4-5 साल से इधर रहने आए ना, तब से ऐसा ही है रास्ता। 4-5 साल का रास्ता यही पोजिशन। नमस्ते। आज आपण जव्हार शहराला जोडूनच ग्रामपंचायत रायतळा ग्रामपंचायत हद्दीत जे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे त्या ठिकाणी आपण आज आलो। या रस्त्याकडे आपण कॅमेरा मारूया, इथे कॅमेरा मारा या रस्त्याकडे। या रस्त्याची दुरावस्था काय झालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघा। हा रस्ता अंदाजे 3 ते 4 वर्षा अगोदर ठेकेदाराने केलेला आहे। या ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे गेल्या 3 वर्षापासून येथील नागरिकांना येण्या जाण्याचा त्रास होतो। आपण आज या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलोय। आपण बघूया या रस्त्याची दुरावस्था काय झालेली आहे, पुढे आपण जाऊया। आपल्यासोबत आपले सहकारी मित्र फिरोज शेख पण आहेत। आपण जाणून घेऊया फिरोज शेख यांची प्रतिक्रिया काय आहे या रस्त्याच्या बाबतीत। आपण
त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्ते फिरोज भाई. नमस्ते. फिरोज भाई, आपण गेल्या अंदाजे एक महिना झाला, त्या महिन्या अगोदर आपण VIP रस्त्याची म्हणजे VIP रस्त्याची दुरावस्था झाली होती, त्या रस्त्याची आपण व्हिडिओ एक बातमी आपण टाकली होती आणि ती बातमी टाकल्यानंतरच 4-5 दिवसानंतर तो त्या रस्त्याचं काम सुरू झाला आणि तो VIP रस्ता आज एकदम चांगल्या पद्धतीने दर्जेदार झालेला आहे आणि तेथे येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास आता होत नाही. परंतु त्या रस्त्याचा श्रेय आपण घेतलेला नाही. आपला उद्देश जे होता ते उद्देश पूर्ण झाला, नागरिकांना होणारा त्रास तो दूर झालेला आहे. तसंच फिरोजभाई, तीच परिस्थिती या रस्त्याची मला दिसते. आपली प्रतिक्रिया आपण काय बोलणार? प्रथम या चॅनलच्या वतीने मी एवढंच सांगू इच्छितो, या रस्त्याकडे मी नंतर होईल, आधी त्या VIP रस्त्याबद्दल बोलेल मी, की त्या VIP रस्ता जो केलेला अतिशय दर्जेदार केलेला आहे. नगरपालिकेचे मी खूप खूप धन्यवाद मानतो, आभारी आहे त्यांचा. आणि खास करून नगराध्यक्ष कुणाल उदावन यांचं देखील मी आभार मानतो आणि अशाच प्रकारचं त्यांनी कार्य करत राहावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि आता या रस्त्याकडे आपण येऊया. हा रस्ता आता बघा, कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला रस्ता दिसतो, किती खराब रस्ता आहे. मी गेल्या 4-5 वर्षापासून बघतो हा रस्ता असाच आहे. आणि विशेष म्हणजे या रस्त्याच्या पलीकडे माननीय श्री आमदार विक्रमगड विधानसभेचे आमदार यांचं देखील निवासस्थान आहे आणि ते या रस्त्यावरून ये जा करत असतात. असंख्य नागरिक, वयोवृद्ध नागरिक आहे जे आजारी आहेत, ज्यांना पाठीचा मणक्याचा त्रास आहे, काही खुबे देखील मोडलेले आहेत, या रस्त्याने ते ये जा करतात. अशा नागरिकांना या रस्त्याने मार्गक्रमण करताना खूप त्रास होतो. मी वेळोवेळी बघतो आणि मी जांभूळविहीर पश्चिममध्ये राहतो आणि हा जांभूळविहीर पूर्वेचा रस्ता आहे. हा ग्रामपंचायत रायतळ्याच्या हद्दीमध्ये येतो, त्यांच्या कार्यक्षेत्रातला हा रस्ता आहे. ग्रामपंचायत रायतळा यांनी या 2-4 वर्षात या रस्त्याकडे लक्ष दिलेलं नाही. आता पावसाळ्यात चालू झालेला आहे. पावसाळ्यापूर्वी जर या रस्त्याची थोडीफार डागडुजी केली, दुरुस्ती केली तर नागरिकांना त्या थोडासा तरी त्रास कमी होईल. आणि पावसाळ्यात या रस्त्यावर असं ऐकू नये मी की खूप पाणी तुंबतं, नागरिकांना गटारी तुंबून पाण्यातून मार्गक्रमण करावं लागतं आणि अशा परिस्थितीत जर हा पावसाळ्यापूर्वी रस्त्याची थोडीफार सुधारणा केली नाही तर खूप मोठ्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागेल. तर माझी विनंती आहे की आमदार साहेबांनी देखील या रस्त्याकडे थोडंसं लक्ष घालून आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी 2-4 दिवसाचा जो कालावधी आपल्याला भेटलेला आहे त्यात हा रस्ता दुरुस्ती करावा अशी माझी मागणी आहे. धन्यवाद. तसेच या आमदारांनी या रस्त्याकडे त्यांचं लक्ष असेलच, आमदारांनी या रस्त्यासाठी उपाययोजना आखली असेल. या रस्त्याची साधी डागडुगी सुद्धा केलेली नाही, साधे खड्डे सुद्धा भरलेले नाही. या रस्त्याचा या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आपण जाऊया पुढे, परत थोडंसं या रस्त्याची पाहणी आपण करूया. नमस्ते. या रस्त्यावरून मला वाटतं आपलं घर पुढे या रस्त्यावर आहे, तर मला वाटतं अतिशय चांगल्या पद्धतीचा रस्ता आहे, तुम्हाला काय याचा काय त्रास नसेल असं मला वाटतं. 2 शब्द तुम्ही काय बोला? फार अडचण आहे आम्हाला. रोज आता पावसाळा चालू होणार आहे, पूर्ण चिखल होऊन जातं, गाड्यांची वाट लागते, माणसं येण्या जाण्याला प्रॉब्लेम होतो. तुमची मागणी काय असेल? रस्ता लवकरात लवकर व्हावा एवढीच आमची मागणी आहे, कारण की आम्हाला दुसरा रस्ताच नाही जायला. मित्र, साहेबांनी केलेलीच आहे प्रोसेस, आमचं झालेलं आहे मागे बोलणं, त्याची मागणी टाकली आहे, लवकरात लवकर होईल. आताच मी विषय घेतला आपल्या समोर का नक्कीच आमदारांनी याकडे लक्ष घालून आणि उपाययोजना आखल्या असतील तर मला वाटतं BJPचे कार्यकर्ते आहे तुम्ही, तर BJPचे कार्यकर्ते आपल्याला ताबडतोब मिळाले, समोरच भेटले आणि त्यांनी सुद्धा ते शब्द काढले का आमदारांनी याकडे लक्ष घालून उपाययोजना किंवा तयारी केलेली आहे. नक्कीच आमदार याकडे लक्ष घालून हा रस्ता लवकरात लवकर करतील अशी अपेक्षा आपण करतोय. धन्यवाद. त्रास आहे तुम्हाला या रस्त्यावरून झालं? काय खड्डे बिड्डे सगळं पडलंय तेच रस्त्याला त्रास आहे ना. ते काय आपल्याला रस्ता चांगला झाला पाहिजे ना. रस्ता कसा चांगला दिसला पाहिजे आपल्याला जायला का नाही. खड्डे कटार बिटार पडले कसे तेच. आपली मागणी काय आहे? नक्की आपली मागणी काय? रस्ता चांगला होतात ना, रस्ता रोड चांगला पाहिजे आपल्याला. दुसरा काय मागणी आपली सांगा काय बरोबर. रोज आपका आना जाना है, रास्ता बहुत अच्छा है, आपको कोई बात की तकलीफ नहीं, ऐसा मुझे लगता है. आप क्या बोलेंगे? तकलीफ तो है, बहुत तकलीफ है, लेकिन बोलेंगे किसको? बोल ही नहीं सकते ना. रास्ते वाले को बोल के हैरान हो गया, बाबा रास्ता बना, कोई सुनते ही नहीं तो किसको बोलेंगे? कहाँ का हम लोग को सुनता कौन है? आम आदमी को सुनता कौन है? जिसका जो पहुंचे उसका बात सुनते हैं लोग, अपना थोड़े कोई सुनेंगे. रास्ता तो कितना दिन से खराब है, अभी तो बारिश गिरने दो ना, देखो कितना पानी भरा रहेगा. आपको अभी क्या बोले हम? बहुत तकलीफ है ना. कभी गिर जाते बच्चे, कभी सह होता है, पानी छिटा होता है, या स्कूल ले जाते तो बच्चे लोग का प्रॉब्लम हो जाता है, छिटा उटा उड़ जाता है.
अपन तो समझ के चलते ना, तो कोई गिर भी जाते, तकलीफ तो है, रास्ता खराब रहेगा तो तकलीफ होना ही होना है। ये आदमी कोई मुसीबत है, आना जाना तकलीफ है, लेकिन कोई मदद कोई नहीं करता आज की दुनिया में, कोई किसका भावना नहीं लेता है, गरीब की कोई भी मदद नहीं करता आज की दुनिया में।